नमस्कार, येवकार तुमकां हो पॉडकास्ट कार्यावळीन. आज आमी अशे दोतोरांक मेळटले हू इज नॉट प्रॅक्टिसींग एलोपॅथी बट ही इज प्रॅक्टिसींग समथींग वीच इफ यू ट्राय वील गेट सोल्युशन्स फॉर लायफ लाँग, आनी ती म्हणजे होमिओपॅथी. खुबश्या जाणांक होमिओपॅथी बद्दल वेगवेगळी मिथ्स आसा, खुबश्या जाणांक बरो एक्सपिरियन्सूय आसा, पूण तांकां परतूय ट्राय करपाचें आसा जाल्यार कितें करप हें खबर जावचें पडटा. होमिओपॅथी म्हणजे कितें आनी लायफस्टायल रिलेटेड डिसिजीस आसा ताजेर कितें इम्पॅक्ट जावंक शकता आनी सोल्युशन्स कितें मेळपाक शकता हें जाणा जावन घेवपा खातीर आसा आमचे बरोबर डॉक्टर विशाल वेरेकर, होमिओपॅथ फ्रॉम AIS क्लिनीक. ही इज अ होमिओपॅथ बाय प्रोफेशन आनी ते गोंयकार, बट ही हॅज ऑल्सो ट्रॅवल्ड आवटसायड इन रायट नाव बॅक इन गोवा. फर्स्ट ऑफ ऑल प्रॅक्टीस कशी जाल्ली तुमची? बरी जाल्ली, थँक्यू. मडगांव आसा तुमचें? हय, मडगांव आनी गोंयान मडगांव आनी पणजे, आनी आवट ऑफ गोवा आमचे हैदराबाद क्लिनिक्स आसा. सो तुमी मडगांवा क्लिनिकान आसता? हय, मडगांव आसता. आय कम टू पॅन्जेम, सो हांव ट्रॅवल करता. मडगांव खंय तें पयलींच सांगून दवर. मडगांव आमचे गोगळान आसा, ओल्ड चौगुले कॉलेज, थंय आसा. आनी पणजे? पणजे गीता बेकरी कडेन. गीता बेकरी कडेन. ओके, होमिओपॅथी बद्दल खुबशे मिथ्स आसा. खुबशे जाणांक दिसता की एकूच सारकी दिसपी गुळी वेगवेगळी डिसिजीस कशी क्युअर करूं शकता. फॉर एक्झाम्पल आमी आतां एलोपॅथीची पयली थोड्यो रावंड आसता, थोड्यो अश्यो वेगळ्यो आसता, थोड्यो अश्यो कॅप्सूल टायप आसता. सो हाऊ डू यू नो डिफायन? सो होमिओपॅथीन कशें आसता, त्यो बारीक गुळयो ज्यो आसता, सो दीज आर मेड अप ऑफ शुगर ऑफ मिल्क अँड दे आर युज्ड एज व्हेकल. म्हळ्यार त्या गुळयांनी आमी वखद घालतात आनी मागीर त्यो गुळयो आमी पेशंटाक दितात. सो अरावंड मोर दॅन 3000 अबाव जी मेडिसिन्स आसता, सो ज्या पेशंटाक ज्या वखदाची गरज आसता तें वखद आमी त्या रावंड शुगर ऑफ मिल्काच्या बॉल्सान घालतात आनी ती आमी पेशंट्सांक दितात. सो ती दिसता एकूच भशेन, पूण ती वेगळी वेगळी आसता. सो ते लेबल वेगळे आसता? ते लेबल वेगळे आसता. ओके, सो यू कॅन क्युअर एनीथिंग ऑर देर आर सम थिंग्स वीच यू कॅनॉट क्युअर इन होमिओपॅथी? लायक एनी अदर सिस्टम, होमिओपॅथीनूय स्कोप आनी लिमिटेशन्सूय आसता. सो आतां तुमी लिमिटेशना बद्दल विचारला, सो एनी कंडिशन वीच इज प्युअरली सर्जिकल, इन इमर्जन्सीज होमिओपॅथीचो स्कोप कमी आसता. आनी इन बॅक्टेरियल इन्फेक्शन्स, अगेन नॉट ऑल, बट इन मोस्ट ऑफ द बॅक्टेरियल इन्फेक्शन्सान जांकां एंटीबायोटिकाची गरज आसता थंय होमिओपॅथीचो रोल मातसो कमी जावंक शकता. खंयचे एका होमिओपॅथी फायद्याची पडटा? बाकीचे चडशे होमिओपॅथीक वखदां गुणकारी ठरतात इन नॉन कॉम्युनिकेबल डिजिजीस, जे आयज कल मोर दॅन 60% इन इंडिया आर सफरींग वीथ नॉन कॉम्युनिकेबल डिजिजीस. म्हळ्यार स्कीन प्रॉब्लेम्स धरुया आमी, वा अस्थमा, कार्डियोवास्कुलर डिजिजीस, ओबेसिटी, डायबिटीज. सो एनी लायफस्टायल रिलेटेड प्रॉब्लेम्स, हेअर लॉस आसा, these all which can have very good scope in treatment of homeopathy. Some guaranteed result? हय, डेफिनेटली. इन्स्टंट येना रिजल्ट म्हणटा? ना, इन्स्टंटूय येता. म्हणजे जर आतां पेशंटाक एक्यूट प्रॉब्लम आसलो, म्हळ्यार पेशंटाक सोर थ्रोट आसत, थंडेचे प्रॉब्लम आसत, वा ल्हान भुरग्यांनी आमचे कडेन खूब पेशंट्स येतात तांकां वारंवार थंडी जाता, सो तांकां इन्स्टंटली रिजल्ट मेळटा. इन्स्टंट रिजल्ट मेळटा. जशें एलोपॅथीक वखदान तुमी धरया 2-3 दिसांनी, डिपेंडींग ऑन द प्रॉब्लम्स, तशेंच ह्या वखदान सुद्दां विदीन अ डे ऑर 2 तो प्रॉब्लम टोटली क्युअर जावंक शकता. पथ्य पाळचें पडटा म्हणटा तुमच्या? पथ्य सगळ्या प्रॉब्लम्सांनी न्ही. एलोपॅथीक पाळचें पडना म्हूण लोक चड करून वता की कितें खावपा मेळटा सुशेगाद म्हूण. ना, होमिओपॅथीन सुद्दां पथ्य अशें नासता, पूण कांय डिजिजीस स्पेसिफीक पथ्य आसूंक शकता, पूण सगळ्या डिजिजांक पथ्य आसताच अशें ना. मातशें एलेबोरेट करात. पथ्य म्हणजे कितें खावपाक मेळटा, कितें खावपाक मेळना? हय, सो पयलीं म्हळ्यार फॉर एग्जाम्पल आतां आमी धरया आमी डायबिटीस ताका वखद दिता. सो डायबिटीसाक लागून जे पेशंटांनी एवॉयड करूंक जाय, लायक शुगर ऑर प्रोसेस्ड फूड, धरया हाय कार्ब डायट, सो ते ताणें एवॉयड करूंकूच जाय. सो दे हॅव टू गो बाय इट. सो होमिओपॅथीक वखदान स्पेसिफिकली तांणी अमकीच गोश्ट खावपाक जाय वा खावपाक जायना अशें सगळ्या दुयेंसांनी नासता. सो फॉर एग्जाम्पल इन लायफस्टायल डिजिजीस तांकां जे जेवण तांकां म्हणजे खावपाक जायना, नाका आसता, तांणी तेंच फॉलो करपाक जाय. सो जे ओरिजिनल दुयेंसाक जे नाका
तेच तितलेच पथ्य. हय हय. म्हणजे आनी तुमी ही गुळयो घेता म्हणून वेज जेवपा जाय बी तसलें काय ना, तशें कांय ना. वेज जेवपाक जाय. आतां पयलींच्या काळान थोडे होमिओपॅथीक डॉक्टर सांगताले की तुमी लसूण खावपाक जायना, कांदो खावंक जायना वा कॉफी पिवंक जायना. हय. पुणून आतां खुबशे अशे नवे एडवान्स रिसर्चीस जे जाल्या भितर अशें दिसून आयलां की हें सगळें आमी खालें जाल्यार ताजेर गुळयाचेर ताजो परिणाम जायना. सो हें जनरली एवॉयड करपाची गरज नासता. The rhythm, what you're feeling is the vibe. About to make a treatment, wanna raise it to the tribe. Nuff said it's in, so I joined the tribe. Nuff said. Never see me cause I'm racing against the time. Wanna hear you scream. This my ride. खुबशे जाण होमिओपॅथीक हेज्या खातीर वचनाशिल्ले की गुळयो घेतना इतले पथ्य पाळचे पडटा की आसूं ते बरें एलोपॅथी घेतिल्ली परवडली अशें म्हणून. ना, पूण अशें नासता. पथ्य एक मीथ. सो वी डीड नॉट हॅव टू सगळें आमी बंद करपाची गरज ना. कितेंय खाल्यार जाता. हय. ओके. ते डिसीज आसा तो फक्त एग्रिवेट जावं जायना तें खावं जाय. बरोबर. हय. ओके. होमिओपॅथी कडेन तुमी जेन्ना गेले पळय आनी तेन्ना वेन युअर टेन्युअर there was less acceptance to this stream of medicine. Now it is being accepted more because along with Ayurveda, homeopathy is also being accepted. Less acceptance आशिल्लो चड करून व्हडल्या शारांनी, मुंबय वा बँगलोर धरया, हैदराबाद, केरला और कॅलकटा. सो ह्या सगळ्या शारांनी पयलींच्यान होमिओपॅथीचो वापर खूब प्रमाणान जाता. जंय चडशे लोक एज्युकेटेड आसता, तांकां वखदांचे बरे गूण दुश्परिणामाचो समज आसता. व्हड शहरांनी आशिल्लो. ओके. हां. सो पूण आजकाल प्रॉब्ली विथ सोशल मिडिया जावं सो लोकांक हाजो वापर जे लोकांनी केला तांकां कशें ते फायद्याक पडलां हें कळ्ळां म्हणून ताजो एक प्रचार बरे भशेन जाला. आनी ते आतां लोक लायक सर्वसादारण आतां भुरग्यांक धरया आमी की आतां खुबशे पेशंट्स आसता तांकां भुरग्यांक परत परत थंडी जाता. सो तांचे आवय बापूय तांकां डायरेक्टली एलोपॅथीक वखदां दिवपाक चडशीं फाटीं सरतात आनी अशे होमिओपॅथीक वखद वा आयुर्वेदीक हाका ती प्रिफर करतात. क्रॉनीक इलनेसीस आसा तेका होमिओपॅथी फायद्याक पडटा. खूब फायद्याक पडटा. क्रॉनीक स्कीन प्रॉब्लम्स आसता, धरया कोणाक सोरायसीस आसा, वायट पॅचीस आसा, सो तांकां वा पोटाची दुयेंसां आसता, पॉलिसिस्टीक ओवरियन डिजीज, जे मासीक पाळी जेन्ना बायलांक जाता सो तांकां थोड्यांचे सिस्ट डेवलप जाता, अशे हॉर्मोनल प्रॉब्लम्सांनी होमिओपॅथीक वखदां खूब फायद्याक पडटा. ओके. अशें खंयचो असो पेशंट आसा वेरीन यू हॅव पेशंट हॅज एप्रोच्ड यू एंड देन यू से की नो दीस इज नॉट फॉर होमिओपॅथी, अशें बी आसता? हय आसता. सो आमी जेन्ना पेशंट्स पळयता तेन्ना आमकां पेशंटाक पयलीं इवॅल्युएट करचो पडटा. सो पेशंटाचें तें दुयेंस ह्या वखदांनी आमच्या बरें जातलें काय ना हें पयलीं कळप खूब गरजेचें आसता. सो वी वील हॅव टू गायड द पेशंट टू द रायट पाथ, कित्याक पेशंट बरो जावप हो मेन उद्देश आसता. सो ताका लागून हें पयलीं समजून घेवपाचो प्रयत्न खूब गरजेचो आसता. ओके. पॉझिटिव्हली पळयत जाल्यार वीच इज युअर बेस्ट एक्सपिरियन्स वीथ एनी ऑफ द पेशंट? एनी गूड एक्सपिरियन्स? यू मस्ट बी हॅविंग लॉट ऑफ. आमचे कडेन सोरायसीस सारके पेशंट्स आसता, स्कीन प्रॉब्लेम्स जे ऑटो इम्यून डिजीज आसता, पोटाचे विकार, लिवर प्रॉब्लेम्स, सो ताजेर होमिओपॅथीचो गूण. लिवर सुद्दां? हय. फॅटी लिवर जावं वा खुबशे जे लिवर इश्यूज आसता त्या भितर होमिओपॅथीचे गूण खूब बरे आसता. म्हणजे खूब जाण सोरो पिता मागीर तांचे लिवराक इश्यूज येतात, दे ऑल्सो कॅन कम टू यू? येस डेफिनेटली. सो इवन आतां फक्त कशें जाता की खंयचेंय दुयेंस आमी जेन्ना ट्रीट करता तेन्ना वीच स्टेज ऑफ द प्रॉब्लम तो पेशंट आसा आनी त्या स्टेजीर ताजो योग्य उपचार होमिओपॅथीन जातलो, एलोपॅथीन जातलो वा आनी खंयच्या सिस्टमान जातलो हें आमकां पयलीं पळोवचें पडटा. सो अगेन इट इज व्हेरी इंडिविज्युअल स्पेसिफीक. हर एक पेशंट वेगळे भशेन आपले सिम्टम्स प्रेजेंट करता, ताका वेगळे भशेन वेगळे सिव्हिरिटीचो प्रॉब्लम आसता. सो तें सगळें आमी लक्षांत दवरून पेशंटाक त्या भशेन गायड करचो पडटा. टेल मी अबाउट यू. तुमी यू वर आउटसायड, यू वेंट फॉर स्टडीज आउटसायड आफ्टर 12th. बरोबर. ओके. एंड देन फ्रॉम देर यू आर प्रॅक्टिसिंग ऑल्सो आउटसायड. वन फायन डे you came back. I asked this to also another doctor who was practicing abroad and he came ki Swadesh bhi picture pahile tu. So tell us ki what made you to come back to Goa and practice this medicine?
गोंयान ऑब्वियसली आमी हांगा जाल्या, म्हजें मूळ शिक्षण कोंकणीन जालां. सो गोंयांत एक तरेचो एवरी टायम एक घरा येवप हें आनी हांगा प्रॅक्टीस करप, हांगाच्या लोकांक सर्व करप हो उद्देश पयलींच्यान आशिल्लो. बट कांय कारणाक लागून पोस्ट म्हणजे तेन्ना हांगा होमिओपॅथीक शिक्षणूय एवेलेबल नाशिल्लें. हांगा कॉलेज आतांच सुरू जालां, शिरोडा जी आसा तें. सो ताका लागून म्हाका आउट ऑफ गोवा वचूनूच शिक्षण घेवचें पडलें. आनी ताच्या संदर्भान जें काम वा एक्सपिरियन्साची जेन्ना घेवपाक जी गरज आशिल्ली ती गोंयान परत नाशिल्ली. सो ताका लागून भायर वचप तेन्ना योग्य आशिल्लें. सो तुमकां केन्ना क्लिक जालें की येस आय हॅव टू गो बॅक टू गोवा? ना, गोंयान येवंक परत जाय हें म्हाका पयलींच्यान मनान आशिल्लेंच. फक्त आय वॉज वेटींग फॉर प्रॉब्ली द रायट टायम. आनी जसो रायट टायम आय थॉट इट वॉज, एन हांव परत गोंयान येवन प्रॅक्टीस. यू वर हियर ड्युरींग कोवीड? हय, कोविडाच्या टायमार हांव. तेन्ना आय थिंक यू मस्ट बी व्हेरी बिजी. पीपल हय, डेफिनेटली आवर क्लिनिक्स वर म्हणजे एज गव्हर्मेंटाचे गायडलायन्सा प्रमाणे आमचे क्लिनिक्स वर ऑन. वी वर सर्विंग पेशंट्स. सो कोविडाच्या टायमार वी वर. होमिओपॅथीन कोविडाच्या टायमार होमिओपॅथी प्लेड अ गुड रोल इन? येस, होमिओपॅथी डीड प्ले अ व्हेरी गुड रोल इन इम्प्रुवींग द इम्यून सिस्टम ऑफ पेशंट्स. आनी खुबशे पेशंट्स जे कोवीड पॉझिटिव्ह आशिल्ले तांकां आमी होमिओपॅथीक वखदां दिलां. सो वी कूड एवॉयड हॉस्पिटलायझेशन इन मेनी ऑफ सच पेशंट्स अँड हू डीड व्हेरी वेल इन देर रिकवरीज एज वेल. पोस्ट कोवीड तांकां जी लक्षणां थोड्यांक खूब तेंप उरतालीं, वी वूड इवन टॅकल देम व्हेरी इफेक्टिवली. कोवीड नंतर जे सिमटम्स येता पळय न्ही, हांव खुबशे डॉक्टरांक तेच विचारलं. खुबशे म्हणजे हार्ट अटॅक्साचे विचारिल्ले डॉक्टर ज्योती कुसनूर तिंका, की हार्ट अटॅकचे इन्स्टन्सीस खूब वाडले बिकॉज ऑफ कोवीड अशें दिसतालें. सो वॉट डू यू थिंक कोवीड नंतर जे आमचे मेडिकल हें आसा पळय, कॉम्प्लिकेशन्स आसा ती वाडलीशी दिसता तुमकां? आतां मेडिकल कॉम्प्लिकेशन्स ते दुयेंसाक लागूनय वाडला आसत वा प्रॉब्ली ते वॅक्सिन्स ताकाय लागूनय वाडला आसत. सो अशे खुबशी स्टडीज ऑर रिसर्चीस आसा ते सांगता की बाबा वॅक्सीन घेतला म्हणून खुबशे लोकांक ताजो दुश्परिणाम जाला. तांकां लायक सडन हार्ट अटॅक्साचो रायज इज मोस्टली बिकॉज ऑफ द ट्रिटमेंट्स दे हॅव टेकन ड्युरींग कोवीड टायम्स. पूण आनी मतलब दुयेंसाय वाडिल्ली आसा अदरवायज ऑल्सो इरिस्पेक्टीव ऑफ कोवीड? बरोबर. इज इट बिकॉज ऑफ लायफस्टायल? लायफस्टायल, हय, लायफस्टायल धरया, प्रदूशण आनी आमची जी आजकाल द वे वी ईट फूड आवटसायड, जंक फुडाचो आमचो इंटेक चड जाला. सो मोस्ट ऑफ दीस नॉन कम्युनिकेबल डिजीज जे हांव तुमकां म्हणटालो की दीस इज बिकॉज ऑफ दीज आर लायफस्टायल रिलेटेड. सो आतां धरया सिंपल एग्जाम्पल की मिठाचें आसपाव आमच्या जेवणान कितलो आसूंक जाय हें मोस्टली लोकांक खबर नासता. So it has to be around 5 grams. So generally India is at about 12 grams. Okay. So आमी 12 ग्राम वा अबाव. सो सगळें प्रोसेस फूड, कॅचअप्स धरया, सॉसेस भितर खुबशे मीठ, सॉल्ट आसता. सो ताका लागून सुद्दां खूब कार्डियोवास्क्युलर डिजीजीस, हाय ब्लड प्रेशर असली दुयेंसां आमकां दिसून येतात. सो फूड इज वन सच थिंग विच हॅज रियली कॉज्ड लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. ऑल्सो स्लिपींग हॅबीट, न्हिदेचेरूय ताजो परिणाम. एक्सरसायज करप ना, एक्सरसायज करप ना वा लेट नायट म्हणजे न्हिदप. सो 8 hours स्लीप जर जावना, बिकॉज दीज आर लायक हे लायफस्टायल आमची सुदारणा करूंक जाय. भितर आमची न्हीद बरी जावपाक जाय, इमोशनल मेंटल स्ट्रेस कमी आसूंक जाय, जेवण खाण सारकें टायमार आनी कितें जेवपाक जाय हाचो इम्पॉर्टन्स खूब आसता. Homeopathy also covers your mental health. Borobar. It is not just about your Borobar. physical health but mental health. Can you just tell us more about it? And तुमच्या क्लिनिकानूय ताजेर येता म्हणजे someone सो होमिओपॅथीक जेन्ना आमी पेशंट्सांक वखद दितात, सो इट इज अ होलिस्टीक ट्रिटमेंट. म्हळ्यार आमी फक्त आतां कोणाक हेडेक आसा, ताजी तकली दुखता, जशी तुमी तकली थांबपाची गुळी दिता, म्हणजे इन क्रॉनीक हेडेक्स लायक मायग्रेन. सो आमी त्या पेशंटाचो खोलायेन अभ्यास करता, ताजी फिजिकल सिमटम्स, ताजो मेंटल सिमटम्स, म्हणजे ताका प्रॉबब्ली कितें इमोशनल मेंटल ट्रिगर्स आसत ज्या पासून ताजो हेडेक वाडटा आसत काय. सो हाजो सगळो खोलायेन अभ्यास करून ताजे अदर मेडिकल प्रॉब्लम्स, ताजी पास्ट हिस्ट्री, ताज्या फॅमिली हिस्ट्रीन सिमिलर प्रॉब्लम्स आशिल्ले काय ना हें सगळें समजून घेवनूच त्या पेशंटाक आमी त्या भशेन वखद दितात. जाल्यारूच पेशंट्स, म्हळ्यार होमिओपॅथीक वखदान तो रूट कॉज जर बरो जालो जाल्यार पेशंटाक जे वारंवार सिमटम्स येतात
ते तांकां तशें परत परत मागीर जायना. सो यू ट्रीट द रूट कॉज. बरोबर. द एप्रोच इज दॅट टू ट्रीट द रूट कॉज. ऑटिझम सारखे जे हे आसा पळय आनी मेंटल सायकोलॉजिकल इश्यूज आसा सद्या, ताजेरूय होमिओपॅथी इज डुईंग लॉट ऑफ रिसर्च. बरोबर. होमिओपॅथीन ऑटिझम सारक्या दुयेंसाचेर रिसर्च डेफिनेटली चालू आसा, अँड देर आर लॉट ऑफ पेशंट्स हू ऑल्सो कम फॉरवर्ड एंड टू गेट अ ट्रीटमेंट इन ऑटिझम and related problems. So at least it is controlled. You cannot cure autism. Yeah, we cannot cure autism. पूण कांयशी तांची हायपर एक्टिविटी वा थोडे खूब एग्रेसीव असतात, सो ही सगळी लक्षणां आमी होमिओपॅथीक वखदान तांकां बरे भशेन कंट्रोल करूंक शकतात. एक्सरसाइज आणि होमिओपॅथी बद्दल what is homeopathy's say on exercise? What kind of exercise should we do? Should we do yoga? Should we go to gym? Should we do on our own? थोडे चलपाचे आसा तितलेच एक्सरसाइज केल्या पुरो. हय. सो आतां आमी कशें आसता, आजकाल आमी पळयलां की मोस्ट ऑफ अस आमी वेरेबल्स घालता, स्मार्ट वॉच घालता आनी म्हणटा I have done 10,000 steps, I have done 8,000 steps, and we are happy that okay आमी इतले आज स्टेप केले आणि सो एंड वी अज्यूम दॅट वी वील बी फिट. पुणून कशें आसता की एक्सरसाइज म्हळ्यार फक्त वॉकिंग करप हाजो नो डावट ताजो खूब फायदो आसता, पण इट इज नॉट द ओनली थिंग दॅट वन हॅज टू डू. स्ट्रेंथ ट्रेनिंग हाची गरज सामकीच म्हत्वाची आसता. सो अनलेस यू बिल्ड युअर मसल्स, फुडें फुडें जशें जाणटेपण येता मसल लॉस जाता, सो ताका लागून स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डिओ. वॉट इज स्ट्रेंथ ट्रेनिंग? म्हणजे मसल वाडप, जिमान वचून टेराबँड एक्सरसाइजीस करप, वेट्स करप हाची गरज खूब आसता. ओके. एंड कार्डिओ? सॉरी हय, कार्डिओवास्कुलर एक्टिविटीज म्हळ्यार वॉकिंग, स्विमींग, सायकलिंग हें करचें पडटा. सो दॅट हेल्प्स युअर ट्रीटमेंट ऑल्सो इफ समवन. हय. सो एज आय सेड, होमिओपॅथी ट्रीट्स द पर्सन एज अ होल, आनी तेन्नाच ताजे बाकीची लायफस्टायलान सुदारणा करप हें प्रत्येक दोतोर पेशंटाक एडवायस करता. रादर पेशंटान कितें करचें कितें करचें न्ही त्या केस अनुसार आमी तांकां गायड करतात. उदक कितलें पिवप ताजेरूय बी म्हणजे बेसीक गजाली खुबशे जाण डिस्कस करता, म्हण तुमचे म्हणल्यार तुमचेय कडल्यान काडून घेवया. होमिओपॅथ कितें म्हणटा, उदक कितलें पिवप? सो आतां कशें आसता, थोड्यांक उदक पिवपाची संवय खूब आसता वा तांकां ताण खूब लागता, आनी थोड्यांक ताण सामकी कमी लागता. सो सर्टन टायम्स थोडे मागीर उदकूच कमी पिता. सो ऑन एन एवरेज 1.5 ते 2 लिटर उदक आमकां एवरी डे पिवंक जाय. ओके. अदर डिसिजीस, फॉर एक्झाम्पल आतां खुबशे जाण किडनी डिसिजीस सुरू जाल्ले आसा, इट हॅज ऑल्सो गॉट अ होमिओपॅथीक ट्रिटमेंट फॉर दॅट. बरोबर. इन क्रॉनीक किडनी डिजिजीस, सो किडनी डिजीज जे क्रॉनीक आसता, एक्यूट किडनी फेलियरान होमिओपॅथीक वखद तितल्या प्रमाणान योग्य भशेन काम मे बी करचें ना. पण इन क्रॉनीक किडनी डिजीज जी आसा, जांचे क्रिएटिनिन जर अरावंड लेस दॅन 5 आसा, तेन्ना होमिओपॅथीक वखदाचो स्कोप बरो आसता. सो वी कॅन डिले द प्रोग्रेशन ऑफ द डिजीज. इज देर एनीथींग इन होमिओपॅथी की म्हाका दुयेंस जावं जायना म्हणून एक हें आसा, कॅन आय टेक टॅबलेट्स फॉर एक्झाम्पल की म्हाका थंडी जावं जायना, आतां पावस सुरू जालो की म्हाका थंडी जावं जायना? प्रिव्हेंटीव वखदां आसता, म्हणजे लायक फॉर कॉमन कोल्ड्स ऑर एलर्जीक कोल्ड्स हाका होमिओपॅथीक वखदां घेतली जाल्यार इट कॅन वर्क एज अ प्रिव्हेंटीव, की तुमचो चान्सेस ऑफ गेटिंग कोल्ड विल डेफिनेटली बी जावच्या पयलींच घेवपाक मेळटा. जावच्या पयलीं घेवपाक मेळटा. आनी हाऊ लॉंग इज होमिओपॅथीक ट्रिटमेंट, म्हणजे कितले दीस ट्रिटमेंट घेवचो पडटा? सो दॅट अगेन डिपेंड्स ऑन द टायप ऑफ डिजीज दॅट वी आर ट्रिटींग. जर तें दुयेंस खूब क्रॉनीक आसा, विच इज प्रॉब्ली मोर दॅन 1-2 years, एंड वॉट टायप ऑफ डिजीज इट इज, सो ताजेर तें अवलंबून आसता. परत वॉट स्टेज ऑफ लायफ द पेशंट इज इन. सो तो एक्झाम्पल आतां तो पेशंट मे बी इज ऑलरेडी अबाउट 65-70 years old, then he might have to take medicines for a lifetime. But on an average, the patient in most of the chronic diseases might have to take treatment somewhere in between 2 to 3 years. खुबशे फावटी फॉर एनी पेशंट इमिडिएट रिलीफ बिकम्स टेस्टिमनी की ओके दोतोरा कडेन गेला हांव बरो जालो म्हणून,
ओके, पूण होमिओपॅथीच्या बाबतीन आय डोंट थिंक की दॅट इमिडिएट रिलीफ वूड बी देर. सो हय, एज आय सेड की जे एक्यूट प्रॉब्लम्स आसता, म्हणजे एक्यूट कोल्ड्स, एक्यूट ब्रोंकायटीस, खोकली येवप, असले सारक्या प्रॉब्लमांनी पेशंटाक रोखडोच ताजो फायदो जाता. डायरिया जाली कोणाक, आमी जशी गुळी दिता की पेशंट्स बरो जाता इमिडिएटली. So it is on par with allopathy. It is on par with allopathy. But as I said, only in cases if it has some acute bacterial infection आसा. So ताजी सिव्हिरिटी आमकां कळून घेवप खूब म्हत्वाची आसता. Because sometimes patients might need bacterial, antibacterial treatment. Antibioticsची गरज आसूंक शकता. जशें की हातून हांवें पळयलें की एलोपॅथीन दे हॅव समथींग वेरीन दे गिव जेनेरीक मेडिसिन्स, सो वीच आर लेस कॉस्टलियर एंड वीच आर एफोर्डेबल. होमिओपॅथीनी तशें आसा सिस्टम? होमिओपॅथी एज अ सिस्टम इटसेल्फ इज व्हेरी कॉस्ट इफेक्टिव्ह. Okay. Very cost effective. Very affordable. Very affordable, very cost effective. What kind of people come for homeopathy? म्हणजे I'm asking you one from a point of educated and uneducated. Uneducated लोक येतात जे रेफरन्सान, म्हणजे तांकां कळटा की बाबा हो एक दोतोर अमकी दुयेंसां बरी करता, सो जाल्यार डेफिनेटली पेशंट्स कम. एंड देर आर लॉट ऑफ गव्हर्मेंट OPDs एज वेल वीच हॅज होमिओपॅथीक practitioners who practice. So थंय होमिओपॅथीक मेडिसिन्स घेवपाक पेशंट्स खूब येतात. आयुष हें जाल्ल्या कारणान, आयुष मिनिस्ट्री जाल्ल्या कारणान खुबशे अवेरनेसूय जाला. अवेरनेसूय वाडला आनी तांची OPDसूय खूब तांणी वाडयल्या ऑल ओवर इंडिया. सो ताका लागून द पेशंट फुटफॉल खूब वाडला. रिकरन्स ऑफ डिसिजीस आसता खूब फावटी. सो डिसीज क्युअर जाता बट देन इट रिकर्स, स्पेशली मेनी क्रॉनिक डिसिजीस. बरोबर. सो तातूंतय होमिओपॅथी कडेन सॉल्युशन आसा. होमिओपॅथीचो मेन उद्देश आसता की जेन्ना एकदां पेशंटाक आमी वखद दिलें, पेशंटाचें दुयेंस त्या वखदान बरें जालें, तें परत परत ताका मागीर तें सतावचें ना. मागीर ताका एकदां जर तो दुयेंसांतल्यान मुक्त जालो जाल्यार सहजा ते पेशंटाक तें दुयेंस परत येना. अनलेस ताजो ट्रिगर जर सामकोच स्ट्रॉंग आसलो, जरी आमी एक स्कीन प्रॉब्लम ट्रीट करता आनी ताजो प्रॉब्लम टोटली सॉल्व जाला, पूण दर्या मागीर 1-2 वर्सां 3 वर्सां मागीर ताका एक इमोशनल ब्रेकडावन जालो, ताजो इमोशनल स्ट्रेस खूब जालो, जाल्यार अशे कांय फॅक्टर्साक लागून तें दुयेंस परत येवंक शकता, पूण मोस्टली तें दुयेंस परत येना. ओबेसिटी आनी वेट लॉस हे सद्या ट्रेंडींग आसा. म्हणजे लोकांक वचत ते आमी इंस्टाग्रामार रूल पळयले, कितलेशेच वेगवेगळे सांगता. कोण म्हणटा चला, कोण म्हणटा चलू नाका, कोण म्हणटा हें करा तें करा. होमिओपॅथी वील गिव मी अ सोल्युशन फॉर वेट लॉस अँड टू कंट्रोल ओबेसिटी. हय, आतां ओबेसिटी इज अ डिजीज. सो ओबेसिटी इज नॉट अबाउट somebody's willpower not going to work out, or it is a disease. So ताका लागून आमी we have to treat it as a disease. So भितर लायफस्टायल, वखद आनी तांची जे डायटरी फॅक्टर्स आसा, हे सगळ्यांचो आमी एक जेन्ना एक सिनर्जी आसता पेशंटान, जाल्यारूच तो पेशंट ओवर टायम ताजो वेट कमी जावंक शकता. बिकॉज कशें आसता की जेन्ना पेशंट एका वेट, लायक से अ पेशंट इज वेईंग 100 kilograms, सो ती वेट तो खूब वर्सां तीच वेट ताजी जर उरता, देन ही बिकम्स बायोलॉजिकली रेजिस्टंट टू लूज वेट. सो तो सहजा वेट ताजी लूज जायना, कित्याक ताजी बॉडी रेजिस्टर करता की ताजो वजन इतलेंच आसता. ओके. सो वेन वी आर डिलींग विथ प्रॉब्लम्स लायक ओबेसिटी, so there are many factors at play. Genetic factors आसता, lifestyle related, diet, मागीर social, cultural, हे सगळे बॅकग्राउंड्स ताजो अभ्यास आसप खूब गरजेचें आसता. बट होमिओपॅथी डेफिनेटली हॅज सोल्युशन्स इन वेट लॉस. की होमिओपॅथीक वखदां घेतगर वेट लॉसूय जाता, इट हेल्प्स टू इम्प्रूव बॉडी मेटाबॉलिझम. सो खुबशे अशे भितर फायदे आसतात. होमिओपॅथीक वखदां खुबशे फावटी म्हणजे मजेनूय घेवपाक मेळटा. दे डोंट लूक लायक मेडिसिन, सो इज इट ऑल्सो बेनिफीट? नो, इट इज नॉट. म्हणजे होमिओपॅथीक वखदां जेन्ना घेतात तेन्ना योग्य डॉक्टरा कडेन वचून. नो, आय मीन टू से वेन यू गिव अ मेडिसीन पील, खुबशे जाणांक वखद घे म्हटलें की तोंड काळें जाता की आरे तें आतां घालपा जाय, वयल्यान उदक पिवपा जाय.
Homeopathic is like more sweet. You can enjoy taking medicine. Absolutely. That is one plus point of homeopathy. भुरग्यांकूय खूब म्हळ्यार उमेद आसता होमिओपॅथीक वखद घेवप. सो दे आर म्हणजे व्हेरी फेड अप युजींग सिरप्स बी. सो ताका लागून होमिओपॅथीक वखद is more easier to take. भुरग्यांच्या बाबतींत कितें एक्सपिरियन्स? दिस इज वन फॅक्टर वीच यू सेड इज रायट की भुरग्यांक ती वखदां अशी दिसना. बरोबर. ती चॉकलेट खाल्ल्या भशेन ते खायत विरगळटा अशें. इज इट मीन्स पॉझिटिव्हली यू आर गेटिंग गुड रिस्पॉन्स फ्रॉम? हय, डेफिनेटली. सो ज्या भुरग्यांक परत परत थंडी जाता वा परत परत एलर्जीचे प्रॉब्लेम्स आसता, रेकरंट टॉन्सिलायटीस, सायनसायटीस, सो खुबशे टायमार कांय डॉक्टर तांकां सर्जरी सजेस्ट करता. बट इन होमिओपॅथी वी कॅन प्रिवेंट सच सर्जरीज फ्रॉम हॅपनिंग. सोशियली सांगा, कोण आवय बी आयिल्ली आसा आनी सांगले दोतोर तुमी बरी जाली, गुळी तो आतां सुशेगाद गुळी खाता म्हणून, टेन्शन घेना. हय हय हय. बिकॉज people are also happy because their childs do not falling sick time and again. की परत परत तांकां जी थंडी जाताली वा आनी कसली प्रॉब्लेम्स जाताली तांची फ्रिक्वेन्सी सिवेरिटी खूब कमी जायत वता. आनी इन वन पॉयंट ऑफ टायम इवन जेन्ना आमी होमिओपॅथीक वखदां बंद केली तांकां तें दुयेंस परत परत जायना. Are you also using social media to influence people or to educate people rather than influence about homeopathy? Yes. In what way you are using it? सो हालींच हांवें म्हगेले इंस्टाग्राम रिल्स करपाकूय हें केलां. अच्छा. हय. So the idea is to reach out to more people. आमकां कॉलेब रिक्वेस्ट धाडा. हय, शुअर. ओके, ऑफिशियली सांगता तुमकां, तुमच्या रिल्सांक आमकां कॉलेब रिक्वेस्ट धाडा गोवा न्यूज हबाक. ओके, या प्लीज प्रोसीड. हय. सो ह्या माध्यमांतल्यान आमी चड पेशंटांक एज्युकेट करप होमिओपॅथीचे फायदे, थंय तांकां स्कोप आसता, खंयचे दोतोराक ते खंयचे मेळूंक शकता. सो वी intend to reach out to more people through this. Young generation, how they are responding to homeopathy? Young, खुबशे young like तरणाटे जे आसता, स्पेशली विमेन, कांय जाणांक आजकाल मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटीज खूब आसता, PCOD सारके प्रॉब्लेम्स खूब प्रमाणान आमकां दिसून येतात. ताका लागून तांकां हेअर लॉस जावप, तोंडाचेर मुमरां येवप, हे खूब प्रॉब्लेम्स आसतात. अँड दे definitely prefer homeopathy as one option for their treatment. So they walk in. आता तुमच्या क्लिनिकान if you analyze age group wise, सगळ्यान highest footfalls खंयच्या एज ग्रुपाचो आसता? Highest footfall will be in between 35 to 55. Okay. And then in about 20 to जे 30 एज ग्रुपान आसत, सो तांचे टायमार तांचे कडल्यान चडशे म्हणजे तांचे पेरंट्स बी तांकां घेवन येतात. बट द फुटफॉल इज मोर ऑफ 35 to 55 years. तुमी खंयचो यंगेस्ट पेशंट ट्रीट केल्लो आसा? भुरगीं. हाव यंग इट इज? अबाउट 3 months, 6 months. 3 months, 6 months सुद्दां. सो होमिओपॅथी स्टार्ट्स फ्रॉम युअर बर्थ? हय. होमिओपॅथी इवन प्रेग्नंट जेन्ना बायल्यो आसता तेन्ना सुद्दां खुबशे तांचे सिम्टम्स कंट्रोल करपाक ती होमिओपॅथीक वखदां घेवंक शकतात. सो होमिओपॅथी इज विथ यू लायफ लाँग? सो एट डिफरंट स्टेजीस ऑफ लायफ जशी जशी गरज पडटा तशें तशें लोकांनी होमिओपॅथीक वखदांचो वापर करचो, कित्याक ताजे दुश्परिणाम नासता, ताजी ड्रग डिपेंडन्सीज नासता. सो इवन पेशंट जर ती खूब वर्सां ताका घेवची पडली वखद, ताका लागून ताका दुसरो कांय दुश्परिणाम वा गैर फायदो जातलो अशें जावचें ना. ब्लड प्रेशर ऑल्सो यू आर क्युअरिंग? ब्लड प्रेशर सारके प्रॉब्लेमांक पेशंट्सांक वखद मात घेत रावचें पडटा. नो, बट होमिओपॅथीक वखद आसता. ओके, दीस वॉज माय पर्सनल क्वेश्चन. ओके. हय, पूण आतां थोडे डिजीजीस कशे आसता की पेशंटांक मे बी लायफ लाँग वखद घेवचें पडूंक शकता. आनी मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स वी कॅन यूज दीस मेडिसिन्स फॉर सम पिरियड ऑफ टायम आनी मागीर ती आमी वखदां बंद करूंक शकता. Lagi musi mai, oh melo kitre. Rasta pos mare. जॉन बाब, टायर झाल्या मरे, ब्रेक आनी केस लागतले. मुझे भाषे हड्डे जाले इथे. हॉडी चेंज कर मरे. किते? टायर चेंज कर मरे. कोई चेंज केला बरे? येच. योकोहामा टायर एक्सप्रेस. ओय, योकोहामा टायर एक्सप्रेस. सगळे टायर सोल्यूशन एका जाग्यार. नवे टायर्स विथ 5 years अनकंडिशनल वॉरंटी. वाह. मॅगविल्स. वाह. टायर चेंज, टायर सर्विस. वाह.
नायट्रोजन गॅस, बिल अलायनमेंट एंड बॅलन्सिंग, अरे वा. पेपरलेस बिलिंग आनी जायतें. हे सगळें बेस्ट प्रायस आनी एक्सप्रेस सर्विस आहा. आणि सारखी बटर आणि सर्व्हिस सारखी फास्ट मरे. फास्ट नो, एक्सप्रेस. योकोहामा टायर एक्सप्रेस, ऑपोजिट सनशाइन हॉस्पिटल, आलेम हायवे, मारगांव. आतां मग दोतोरागे वच मरे. होय. Do you also recommend, again this is my personal question because I am suffering from blood pressure issues, की वखता नंतर कितें कितें कर जेका लागून एक दीस तुका वखद घेवचें पडपाना. दिस ऑल्सो यू रिकमेंड? डेफिनेटली येस. पूण ह्या संदर्भान कशें आसता, वीच फेज ऑफ लायफ द पेशंट कम्स टू अस. म्हणजे आतां ताजें वय कितलें आसा, वेदर ही इज व्हेरी यंग ऑर वेदर इज मिडल एज ऑर ओल्ड. सो आनी ताका जर आतां ब्लड प्रेशराचो प्रॉब्लम जाला, सो आतां यंग भुरग्यांनी कशें आसता की मे बी वील हॅव टू फर्स्टली फायंड आउट की डायग्नोज वाय इज ही गेटिंग increased blood pressure. It is only because maybe of weight, or it is lifestyle related, or any other systemic problem जो तांकां आसूंक शकता, ताका लागून तांचे जे ब्लड प्रेशर वाडटा. सो जेन्ना वी नो वॉट एक्झॅक्टली इज कॉजिंग दीस प्रॉब्लम, सो जेन्ना आमी ताजेर ट्रिटमेंट करतात तेन्ना त्या पेशंटाक ताजो फायदो जाता. आनी जेन्ना ते पेशंट्स यंग एज ग्रुपान येतात, सो मे बी विथ लायफस्टायल चेंजीस, डायटरी चेंजीस, they can get off the medications as well. Okay, about your clinic, all is super. SUPER, super. Super. All is super. हे आतां क्लीन कशें आयलें तुमचें नांव? We always wanted to make sure की पेशंट्स जेन्ना आमचे कडेन वखद घेता, and they always go out with a very happy feeling, very super feeling on their face. And when they get cured, or when they तांचो ट्रिटमेंट जशें ते घेतात आनी they get cured from their problems. So it's about all creating a happy and a super feeling in the clinic and in their lives as well. All is super. All is super. AIS. AIS clinic. बरोबर. देव बरें करूं दोतोर, तुमी वेळ दिलो म्हणून. सो ऑल इज सुपर प्रोवायडेड तुमी योग्य त्या वेळेचेर वखदां घेवची, होमिओपॅथीक वखदां घेवची, आनी पथ्य चड ना. दीस इज अ गुड न्यूज की पयलींच्या भशेन चड पथ्य ना. आनी आतां म्हाका दिसता होमिओपॅथीन रिसर्च खूब जायत आसा. खूब रिसर्च जाता. गव्हर्मेंटाचे CCRH, सेंट्रल कावन्सील ऑफ रिसर्च इन होमिओपॅथी, जी बॉडी आयुशाच्या अंडर येता. सो अशें रिसर्च खूब जायत आसा. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांनी रिसर्च आसता. So if you really want to have a medicine which doesn't तुमचे तोंड काळें न करता, जर तुमकां वखदां घेवपाची आसा जाल्यार होमिओपॅथी कडेन चला. दीस इज माय पर्सनल एडवायस. न्ही दोतोरान सांगलें तशें सुशेगाद घाला जिबेचेर आनी यू आर ऑल्सो क्युअर्ड. यू एन्जॉय. सो तुमी पळयतात हब पॉडकास्ट, एंड बिफोर वी वाइंड अप दीस शो वी वूड लायक यू टू विजीट हिज क्लिनिक and just see how, if you are suffering from anything, how you can get solution for your problems, because many a times we tend to ignore our problems at initial level and mage te aggravate down, then it becomes a chronic things, right? बरोबर. So तेजे पयलींच तुमी दोतोरांक मेळा. if you are in south, he is there in Margaon, old Chogli college, and if you are in Panjim, near Geeta Bakery. Near Geeta Bakery. And Geeta Bakery, everyone knows where is Geeta Bakery. Near police station, Panjim police station opposite. So you meet him and he will advise, he will guide you for a proper healthy lifestyle. देव बरें करूं. देव बरें. तुम पळयतात गोवा न्यूज हब, your favorite channel. Keep watching us.